भाग्यासह कर्मात समृद्धी, लाभात होईल मोठी वृद्धी. मीन राशीच्या संवेदनशील जातकांनो, तुमचं आयुष्य म्हणजे समुद्रासारखं आहे. खोल, गूढ आणि अनन्य शक्यता देखील असलेला. हा डिसेंबर महिना तुम्हाला सांगतोय की तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा, कारण उत्तर तुमच्यात आहे. कधी तुम्हाला असं वाटतं का की कधी मस्तपैकी समुद्राशी गप्पा माराव्या? होय, तुमची संवेदनशीलतेचं हे बळ आहे. तुम्ही या संवेदनशीलतेचा उपयोग योग्य दिशेने करायला हवा. मीन राशीच्या जातकांना सहानुभूती, अंतर्ज्ञान आणि कलात्मकतेची देणगी मिळालेली आहे. तुमच्या भावना इतरांना प्रेरणा देतात. तुम्ही आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला तर अडथळे नष्ट होतात. भावना ज्या मार्गाने वाहतात तिथेच मीन राशीला आपलं भविष्य सापडतं. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण डिसेंबर 2025 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण मीन राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. मीन राशीचे स्वामी गुरुदेव महिन्याच्या सुरुवातीला पंचम या त्रिकोण स्थानात उच्चीचे झालेले आहेत, जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल. 5 डिसेंबर रोजी ते वक्री अवस्थेत मिथुन राशीत म्हणजे तुमच्या चतुर्थ स्थानात जातील. या काळात तुम्ही धैर्य ठेवायला हवं, संयम बाळगायला हवा. अंतर्ज्ञान तुम्हाला आहेच, म्हणूनच तुम्ही यश प्राप्त करणार आहात. ज्येष्ठांचा सल्ला, गुरुचे आशीर्वाद आणि तुमच्या अंतर्ज्ञानाचा आवाज ऐकायला कधीही विसरू नका, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने मीन राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. मंगळदेव या काळात तुमच्या भाग्यस्थानातून प्रवास करीत आहेत. विशेष बाब म्हणजे 7 डिसेंबर रोजी ते राशी परिवर्तन करून कर्मस्थानात येतील. भाग्य अधिक कर्म म्हणजे धनलाभ अशी स्थिती निर्माण होईल. कुटुंबात प्रेम आणि एकता टिकवण्यासाठी संवाद आवश्यक आहे. या काळात तुम्ही आपली वाणी सौम्य ठेवायला हवी. एखादी चूक भावनिक गोंधळ निर्माण करू शकते, ही बाब लक्षात घ्या. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने मीन राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. शुक्रदेवांचा प्रवास सध्या तुमच्या भाग्यस्थानातून सुरू आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तेथून त्यांची दृष्टी तुमच्या तृतीय स्थानावर पडत आहे, जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल. नवीन योजना किंवा प्रोजेक्टमधील सहभाग तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. या काळात केलेले प्रवास शुभ ठरतील. धार्मिक किंवा आध्यात्मिक ठिकाणी प्रवास होण्याची शक्यता अधिक राहील. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना शुभ म्हणता येईल. या काळाचा पूर्ण लाभ घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने तुम्ही आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवायला हवी. घरामध्ये छोटंसं मंदिर किंवा ध्यानाचा एक कोपरा असणं आवश्यक आहे. आईकडून तुम्हाला आशीर्वाद मिळतील. तिचे वृद्ध हात तुमचं भाग्य वाढवतील. वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या. गतीवर नियंत्रण ठेवा, हा सल्ला देण्यात येत आहे. शिक्षण, संतती, प्रेम, विवाह या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा पंचम स्थान, पंचम स्थानात आलेले ग्रह या सर्वांची स्थिती महत्त्वाची ठरते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मानसिक एकाग्रतेचा आहे, संवेदनशीलताचा आहे. प्रेमातील समस्या या संवादातून सुटतील. विवाह इच्छुकांसाठी शुभयोग निर्माण होईल. चर्चेतून निर्णय यशस्वी होतील. संततीसोबत संवाद वाढवला तर मूद अधिक मजबूत होईल. म्हणून या सर्व गोष्टी प्रामुख्याने लक्षात घ्या, तेच या काळात तुमच्यासाठी लाभदायक राहील. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने सांधेदुखी किंवा पायदुखीचा त्रास या महिन्यात होऊ शकतो. त्या दृष्टीने स्वतःची योग्य ती काळजी घ्या. योग, प्राणायाम, ध्यान, थोडासा व्यायाम यासारख्या चांगल्या गोष्टींची सवय लावून घ्या.
त्यातून तुमचं आरोग्य सुदृढ राखलं जाऊ शकतं. शत्रू स्वतःच पराभूत होतील. त्यांच्याशी संघर्ष करण्याची गरज पडणार नाही, म्हणून त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने नोकरीमध्ये सहकाऱ्यांसोबत स्नेह ठेवा. त्यांच्यासोबत मिळून मिसळून काम करण्याचा प्रयत्न करा. प्रगती करण्यासाठी ते महत्त्वाचं राहील. व्यवसायात नवीन कल्पना आणि सर्जनशील दृष्टिकोन फायद्याचे ठरतील. केवळ नवीन कल्पनांचा विचार करून उपयोग नाही, तर त्यानुसार प्रत्यक्ष काम करण्याचा देखील प्रयत्न करा, हा सल्ला देण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने आध्यात्मिक वाचनाने तुमचं मन प्रसन्न राहील. गुरुचरित्र किंवा पुराण वाचन तुमच्यासाठी लाभदायक ठरेल, हे लक्षात घ्या. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने मीन राशीसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झाले आहेत. प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश भाग्यस्थानात विराजमान आहे, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे 7 डिसेंबर रोजी ते तुमच्या कर्मस्थानात जाऊन तुमचं कर्म देखील समृद्ध करणार आहेत. तेथून त्यांची दृष्टी तुमच्या राशीवर चतुर्थ स्थानावर, पंचम स्थानावर पडणार आहे. तुम्हाला शनिदेवांची 7.5 सुरू आहे. 7.5च्या या काळात तुम्हाला तुमचे राशीस्वामी तुमचे भाग्येश सहकार्य करणार आहेत. या सहकार्याने 7.5ची ही कठीण वाटचाल तुम्ही सौम्यपणे पुढे नेणार आहात. थोडक्यात अनेक शुभसंकेतांनी हा महिना तुमच्यासाठी परिपूर्ण भरलेला आहे. त्यांच्यापासून शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. कर्माच्या दृष्टीने महाभारतातील अर्जुनासारखं तुम्ही अंतर्ज्ञान आणि श्रद्धेवर विश्वास ठेवायला हवा. धैर्य ठेवा, संयम बाळगा, मनाला स्थिर ठेवा. यश तुम्हाला प्राप्त होणार आहे. जसं मी आत्ता सांगितलं की तुमच्या कर्मस्थानात भाग्येश येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे 15 डिसेंबर रोजी ग्रहांचे राजा रविदेव हे देखील तुमच्या कर्मस्थानात येणार आहे. त्यामुळे या काळात तुमचे कर्म अत्यंत उत्तम असतील. त्यातून योग्य लाभ प्राप्त होईल. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने नवीन संबंध, संपर्क आणि सामाजिक लाभ निर्माण होण्याची शक्यता आहे. अडकलेली कामं पूर्ण होतील. मागील काळात तुम्ही स्टक झालेला होतात, त्यातून आता तुम्हाला मार्ग सापडेल. थोडक्यात हा महिना लाभदायक राहील. या काळाचा योग्य उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने धार्मिक, आध्यात्मिक किंवा शिक्षणासाठी खर्च होऊ शकतो. त्याला आपण सकारात्मक खर्च म्हणतो. तसंच काही अनपेक्षित खर्च नाकारता येत नाही. याशिवाय आपण दरमहा जे खर्च करीत असतो ते तुम्हाला लागू असतील, म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या, हा सल्ला देण्यात येत आहे. वेदांमध्ये सांगितलेलं आहे की जलातच जीवनाची खरी गुढता आहे. मीन राशीच्या जातकांनी भावनिक आणि आध्यात्मिक प्रवास एकत्र ठेवला तर जीवनात अमृतासमान अनुभव मिळतो. आता मीन राशीसाठी एक महत्त्वपूर्ण प्रश्न, या डिसेंबर महिन्यात तुमच्या मनाच्या आवाजाचा उपयोग कुठे होणार आहे? याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. पुढील व्हिडिओमध्ये मी काही प्रेरणादायक कमेंट वाचणार आहे. महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी शुभ, काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं आणि हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवर ठरत असतं. त्या दृष्टीने या महिन्यात मीन जातकांसाठी 9, 19 आणि 29 हे दिवस शुभ आहे. म्हणून जास्तीत जास्त महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर 7, 17 आणि 26 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. त्यामुळे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल. या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने ज्योतिषशास्त्रात छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. त्यानुसार लग्नेश, भाग्येश आणि लाभेश यांच्या संतुलनासाठी मी राशीनुसार आता काही उपाय तुम्हाला सांगणार आहे, जे कार्यसिद्धी आणि इच्छापूर्तीसाठी देखील तुम्हाला फायदेशीर ठरतील. त्यानुसार मीन राशीसाठी उपायांचा विचार केला असता तुमचे राशीस्वामी गुरुदेव आहेत. अंतर्ज्ञान व श्रद्धा वाढावी, तुम्हाला गुरुदेव व श्री गणेशाचे आशीर्वाद प्राप्त व्हावे म्हणून काही उपाय देणार आहे. त्यामध्ये उपासना म्हणून तुम्ही गणपती अथर्वशीर्ष पठण करायला हवं. व्रत म्हणून तुम्ही संकष्टी व मंगळवारी सिद्धिविनायकांचे दर्शन घ्या. आपल्या मनातील शंका श्री गणेशाच्या चरणी ठेवा, तुम्हाला त्याचं उत्तर नक्की मिळेल. ब्रेसलेटच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तुमच्यासाठी सिट्रीन हे ब्रेसलेट अत्यंत उपयुक्त राहील.
त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते ऑनलाईन मागवू शकता. या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील, म्हणून तुम्ही ते नक्की करा. अशा पद्धतीने डिसेंबर 2025 हा महिना मीन जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह आपण पुन्हा नक्की भेटणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.